उद्देश काय आहे? माझा उद्देश आहे की मी बोजे उजळा तालुका अहमदपूर जिल्हा लातूरचा रहिवासी आहे। माझं बैजून नामदेव कासले नाव आहे। माझ्या उजळ्यामध्ये एवढी उत्तंग दारू विक्री चालू आहे, 25 दुकानं अवैध आहे। एवढं असताना सुद्धा ते परवान्याची दुकानं चालू आहे, 3-4 दुकानं। परंतु 17-18 पासून मी स्वतः माझी पत्नी आम्ही दारूबंदीचा उपक्रम राबवतो। सन 2021 मध्ये असं झालं होतं की आम्ही मला सर्व प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की आमच्या गावातील संपूर्ण दारू बंद करा। त्यावेळेस ते आम्ही निवेदन वगैरे दिलं, पण त्यांनी ते काही केलं नाही। पण दारू बंद करा त्यांनी आम्हाला शासकीय आणि प्रशासकीय अडचण दाखवली, म्हणून ती आमच्यानं झालं नाही। याचं कारण एकच की ग्रामपंचायत आमच्याकडे नव्हती, त्यामुळे काही अडचणी त्या आम्हाला सुटल्या नाही, म्हणून ती दारू चालू आहे। 21 मध्ये नवीन परवाना मद्य विक्रीचा बिअरबारचा देणं त्याचं प्रोसिजर चालू होती। त्यावेळेस आम्ही म्हटलं की आम्ही सगळ्या आमच्या गावची संपूर्ण दारू बंद करतोय आणि तुम्ही आता नवीन परमिशन कशाला देता? त्यावेळेस आम्ही तक्रार दिली। 400-500 महिलांच्या त्यावर सह्या आहेत। ते प्रकरण आजपर्यंत प्रलंबित आहे। त्यांनी त्याच्यानंतर ते प्रकरण तसंच त्यांनी प्रलंबित ठेवलं आणि 2025 मध्ये 22/1/2025ला असंच माझं दारूबंदीचं आंदोलन माझ्या गावात चालू असताना त्यांनी एक मला पत्र दिलं की आम्ही 23-24 आणि 24-25 मध्ये आम्ही कुठलाही मद्य विक्री परवाना उजण्यात येणार नाही। त्याच्यानंतर त्यांनी लगेच डिव्हिजन उदगीर आणि डिव्हिजन चाकूर बदली झाल्यानंतर एक्साईज ऑफिस म्हणजे आपल्या दारूबंदी अधिकाऱ्यांनी ही संधी साधून त्यांनी काय केलं की नवीन परवाना इमिजिएटली 17 ते 18 दिवसामध्ये बोगस प्रस्ताव तयार करून त्याच प्रस्तावामध्ये कुठलेही कागदपत्राचे अपुरी असताना शेजाऱ्याचं बाजूच्या घरांचं शेतीचं त्याची एनओसी किंवा हरकत न घेता बनावट कागदपत्राचा प्रस्ताव तयार करून सरपंचाला 4 लाख रुपये देऊन ग्रामसेवकाला 1 लाख रुपये दिले, ऑफिसनं 15 लाख रुपये घेतले आणि ते परवाना ते शिकवला। आणि त्या राणी सरगोला मी राहतो कधी आणि कधी उजळ्याला राहतो। ती राणी सरगोला 16 तारखेला आली आणि ती मला म्हणत होती की तुम्ही 3 लाख रुपये घ्या आणि तुम्ही का बसा। मी मला असं काय होणार नाही, मी दारू चालू होऊ देणार नाही, दुसरं दुकान तुम्हाला देऊ देणार नाही। तरी त्यांनी त्यांनी मला डेट दिली नाही, परंतु 18/3 पासून ते 21/3 पर्यंत 18/2 पासून 21 त्यांनी परवाना इश्यू केलाय। दुकान आणखी चालू झालेलं नाही, म्हणून ते दुकान रद्द करा म्हणून देऊ नका म्हणून मी परवा जिल्हाधिकाऱ्यासमोर भगतसिंग चौकामध्ये लोकांना आंदोलन केलं, तरी त्यांचा काही असर न झाला। आता परत मी 19 तारखेला इथं आंदोलन करतोय, पुन्हा 21 तारखेला माझ्या गावात करतोय आणि 28/3ला परत कलेक्टर ऑफिसला आंदोलन करतोय। अजून सुद्धा एक्साईज ऑफिसवाल्यांनी हे सगळे कागदपत्र बनावट करून किंवा त्याच्यात अफरातफरी करून त्याचं लायसन्स इश्यू केलं, ते रद्द करण्याच्या मागणीसाठी मी आज माननीय तहसीलदार मॅडमच्या समोर आंदोलन करतोय। अण्णाभाऊ चौकातून आलो मी, इथं सावरकरांना 11 प्रदर्शना घालणार, अर्धगोल तिथून सरळ जाणार, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला 11 प्रदर्शना अर्धगोल घालणार, तहसील समोर येऊन पंचायत समिती समोर पोलीस स्टेशन DYSP समोर येऊन सन्माननीय किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा 11 प्रदर्शना घालून परत इथपर्यंत पंचायत समितीपासून तहसीलमध्ये जाणार। मी स्वतः भेटून माननीय तहसीलदार साहेबांनी माझं निवेदन देणार आणि हे कोणत्याही हालतीत मॅडमला मी विनंती करणार, तहसीलदार मॅडम की तुम्ही शासनाला आणि प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना कळवा की हे रद्द झालं पाहिजे, अन्यथा सदर आंदोलन मी कमिशनर औरंगाबाद, कमिशनर औरंगाबाद, कमिशनर फोर्ट मुंबई, आझाद मैदान इथं सुद्धा करणार आहे। मी त्याच्यात काही कमी पडणार नाही। कोण्याही हालतीत ही टोकाची भूमिका घ्यावी लागली तर हरकत नाही, पण माझ्या गावातलं हे नवीन दुकान रद्द करणार आणि ज्यावेळेस आमची ग्रामपंचायत येईल किंवा ज्यावेळेस प्रशासन आमच्या पाठीशी राहील त्यावेळेस सगळी उजण्याची दारू बंद आम्ही करणार। ही उपक्रम मी उजण्यातून राबवणार। याच्यानंतर पुढे ज्या गावातला माझ्याकडे माणूस येईल त्या गावासाठी मी स्वतः त्या माणसाला मदत करणार, सामाजिक कार्यकर्ता म्हणून। एवढं बोलून मी माझे 2 शब्द। इतक्या महत्वाच्या तुम्ही मागण्या घेऊन प्रशासनाकडे जाताय, गावातले लोक तुमच्या पाठीशी का नाहीत? सरजी, गावातले पाठीशी खूप लोक आहेत, परंतु काय होतंय की ज्याच्या हाती सत्ता आहे त्याची सत्ताधाऱ्याच्या विरोधात सर्वसामान्य माणसं आवाज उठवू शकत नाही। एवढं धाडस अजून लोकात आलेलं नाही। बाबासाहेबांनी तो मंत्र दिला, तो स्वाभिमान दिला, ते सगळं शिकवलं, पण अजून 50-75 वर्ष होऊन गेले तरी सर्वसामान्याच्या मनामध्ये ही धाडस आणि ताकद आणखी आलेली नाही। येईल तुमच्यासारख्या प्रांजळ
प्रसार माध्यमाच्या लोकांनी जर ह्याच्यात जर भूमिका बजावली तर बिलकुल सर्वसामान्य मनात परिवर्तन होईल आणि ते सर्वसामान्य माणूस म्हणजे रस्त्यावर येण्याशिवाय राहणार नाही आणि हे बंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी बंद किती दिवसापासून हे सुरू आहे? मी दारूबंदीसाठी जरी 17-18 मी तो प्रखर आंदोलन करतोय 18 पासून. आजपर्यंत अपयशाचाच सामना करावा लागला. आजपर्यंत अपयशाचा सामना करेल, परंतु अपयश जरी आज असेल तर अपयश ही यशाची पायरी आहे. मी याचं यशच घेऊन येणार तुमच्या आशीर्वादात. आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही ही बाब जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठवत आहोत हे निवेदन, आणि त्या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी शासनाकडे निवेदन पाठवून त्याप्रमाणे पुढचे जे निर्देश प्राप्त होतील त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. 2017 ते 18 पासून यांचं हे आंदोलन चालू आहे. त्याच्याकडे आजपर्यंत प्रशासनाने दखल का घेतली नाही? मला तर ही बाब आत्ताच कळायला लागलेली आहे. जे काय आहे आता ते आमच्या नजरेस आलेलं आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की एक्साईजवाल्याने म्हणजे राज्य उत्पादन सुरू केलेली सरळ बेकायदेशीर बनावट प्रस्ताव दाखल करून त्याला शिफारस करून बिअर बारला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. त्या दिवसापासून हे आंदोलनामध्ये यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या डिपार्टमेंटशी संबंधित नाही, ते इतर डिपार्टमेंट आहे. काय प्रॉब्लेम आहे त्यांच्याशी सगळं चर्चा करून माहिती घेतली जाईल आणि त्याप्रमाणे मार्ग काढले जाईल.